नमस्कार. मी परमदास जाधव. तर आपण अनेक देशामध्ये आपण जे पंतप्रधान आहेत ते आपण बघितले. तर ते जवळपास 40, 45, 50च्या दरम्यान या वयाच्या दरम्यानमध्ये ते आहेत. तर अशातच एक ऐतिहासिक अशी घटना घडलेली आहे. तर ते म्हणजे नेपाळमध्ये 35 वर्षाचा हा पंतप्रधान झालेला आहे. तर 27 मार्च रोजी हे नेपाळमध्ये एक राजकारणात एक नवीन पर्व सुरू झालेला आहे. तर 27 मार्चला 2026 मध्ये त्यांनी बालेंद्र शाह याचे वय हे 35 वर्ष आहे. त्यांनी नेपाळचा पंतप्रधान म्हणून 27 मार्चला शपथ घेतलेला आहे. तर हा पंतप्रधान हा नेपाळचे 47वे पंतप्रधान म्हणून 27 मार्चला त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर हा बालेंद्र शाह हे नेपाळच्या इतिहासातील सर्वात तरुण असा पंतप्रधान ठरलेला आहे. तर ते पेशाने स्ट्रक्चरल इंजिनियर आणि प्रसिद्ध रॅपर आहेत. तर ते स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत आणि प्रसिद्ध असे रॅपर सुद्धा आहेत. यापूर्वी त्यांनी काठमांडूचे महापौर म्हणून काम केलेले आहे. तर 5 मार्च 2026 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा राष्ट्रीय स्वातंत्र्य पार्टीने म्हणजे RSP यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवलेला आहे. तर त्यांनी माजी पंतप्रधान KP शर्मा ओली यांचा त्यांनी त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव केलेला आहे. जे अगोदरचे पंतप्रधान होते त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांनी पराभव केलेला आहे. तर ही बातमी नेपाळच्या इतिहासात बऱ्याच काळानंतर एकाच पक्षातले इतके मोठे बहुमत मिळाले, तर ही ऐतिहासिक घटना घडलेली आहे. कारण एकाच पार्टीमध्ये एवढे बहुमत हे मिळालेलं आहे. तर बालेंद्र शाह हे पंतप्रधान होणारे मघेशी समुद्रातील पहिले नेते आहेत. यांच्यासोबत 14 इतर मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. यामध्ये प्रसिद्ध अर्थतज्ञ स्वर्णम वांगळे यांचाही समावेश आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बालेंद्र शाह यांचे अभिनंदन केलेलं आहे. कारण हे तरुण असे पंतप्रधान आहेत. भारत नेपाळ संबंध अधिक सुदृढ होतील अशी आशा व्यक्त केलेली आहे. तर थोडक्यात सांगायचे तर नेपाळमध्ये तरुण नेतृत्वाचा उदय झालेला आहे. जुन्या प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारून एका 35 वर्षीय तरुणाने देशाची धुरा सांभाळली आहे. तर
याच्यातून आपण पण काहीतरी हे घेतलं पाहिजे. आपल्याला याच्यातून खूप असे शिकायला मिळते आणि त्यालाच अनुसरून आपण पण काहीतरी हे केलं पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.